गाढ झोपेत असलेल्या महिलेवर वाघाचा हल्ला, ब्लँकेट आणि मच्छरदाणीसह फरफटत नेलं. घरासमोर उभे असलेल्या 5 वर्षाच्या चिमुकल्यावर बिबट्याने हल्ला करून ठार केल्याची घटना अगदी ताजी असतानाच गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील धमदी टोला येथे वाघाच्या हल्ल्याची घटना घडलेली आहे. झोपेत असलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना उघडकीस आलेली आहे. प्रभाबाई कोराम, वय वर्ष 49 असे. वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे प्रभाबाई कोराम. ही महिला आपल्या मुलीच्या गावी धमदी टोला येथे गेली होती. शनिवारी ती घराच्या व्हरांड्यात झोपलेली असताना मध्यरात्री वाघाने या महिलेवर हल्ला केला. यातच त्या महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर वाघाने महिलेला ब्लँकेट आणि मच्छरदाणीसह फरफटत नेले. रविवारी सकाळी या घटनेची माहिती गावकऱ्यांना झाल्यावर गावकऱ्यांनी वन विभागावर चांगलाच रोष व्यक्त केला आहे. मृतक महिलेच्या कुटुंबियांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केलेली आहे. वन विभागाच्या वतीनं मृतक महिलेच्या कुटुंबियांना 1 लाख रुपयांची मदत करण्यात आलेली असून पुढील आठवडाभरात पूर्ण मदत करू असे आश्वासन वन अधिकाऱ्यांनी दिलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, गोंदिया.